नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सायन्स 1 म्हणजेच विज्ञान 1 या विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच काही तासिकांमध्ये आपण आपल्या पहिल्या धड्याला सुरुवात केली होती, ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम. आणि त्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता मोशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तूची गती. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर आणि विस्थापन हे काय असतं, त्यांच्यामधला फरक काय असतो, हे सुद्धा काही उदाहरणांच्या द्वारे आपण पाहिलं. ऑल्सो वी हॅव लर्न अबाउट देअर डेफिनेशन्स, त्याच्या डेफिनेशन सुद्धा आपण पाहिल्या. अँड देन वी हॅव डिस्कस्ड अबाउट द स्पीड अँड वेलोसिटी इन द लास्ट सेशन. सो लेट अस सी द डेफिनेशन्स ऑफ स्पीड अँड वेलोसिटी, also their equations. So here we have the definitions of speed and velocity written on this blackboard. So what is speed? Speed is the distance covered by a body in unit time. म्हणजेच एकक कालावधीमध्ये एखाद्या वस्तूने कापलेले अंतर त्याला आपण स्पीड असं म्हणतो. And the formula for the speed or equation for the speed is speed is equal to total distance covered upon total time taken. म्हणजे एखाद्या वस्तूने पार केलेलं अंतर त्याला भागिला ते अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ. अशा प्रकारे या सूत्राच्या सहाय्याने आपण स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज द स्पीड. स्पीड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला चाल म्हणतो, वस्तूची चाल. अँड द अनदर क्वांटिटी इज वेलोसिटी. मराठीमध्ये आपण त्याला वेग म्हणतो. Velocity of the object, its definition is velocity is the distance covered by a body in given direction in unit time. So here you will see the difference between these definitions. तुमच्या असं लक्षात येईल की या दोघे डेफिनेशन मध्ये एक फरक. काय फरक आहे तर इथं गिव्हन डायरेक्शन दिलेलं आहे आणि इथं मात्र डायरेक्शन दिलेलं नाही. याचा अर्थ वेलोसिटी डिस्कस करताना किंवा वेलोसिटी कॅल्क्युलेट करताना आपल्याला डायरेक्शनची गरज असते. सो दॅट इज वाय वेलोसिटी इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन गिव्हन डायरेक्शन इन युनिट टाइम. बऱ्याचशा अंशी डेफिनेशन सारखी दिसते, परंतु त्यांच्यामध्ये फरक आहे डायरेक्शनचा. ऑर वी कॅन डिफाइन इट इन अनदर वे. इट इज द डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम. वेलोसिटी इज ऑल्सो डिफाइंड ॲज इट इज द डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम. म्हणजे एकक कालावधीमध्ये झालेलं विस्थापन त्याला सुद्धा आपण वेलोसिटी म्हणतो. किंवा आणखी एक डेफिनेशन करता येईल, इट इज द रेट ॲट विच डिस्प्लेसमेंट टेक्स. म्हणजे विशिष्ट कालावधीत म्हणजे विशिष्ट दरास, ज्या दरास विस्थापन घडते त्याला वेलोसिटी असं म्हणतात. सो हिअर वी हॅव द इक्वेशन ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीच्या या ठिकाणी सूत्र आहे. वेलोसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर या सूत्राने करू शकतो आपण. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे वस्तूचं झालेलं विस्थापन भागिला ते विस्थापन होण्यासाठी लागलेला वेळ. या प्रकारे आपण वेलोसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ॲज वी नो दॅट द एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. डिस्टन्स असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल, त्यांच्या व्याख्येत जरी फरक असला, त्या वेगवेगळ्या क्वांटिटीज जरी असल्या तरी त्यांचे एसआय पद्धतीतील आणि सीजीएस पद्धतीतील एकक जसे सारखे होते तसेच या ठिकाणी सुद्धा स्पीड अँड वेलोसिटी ऑल्सो हॅव सेम क्वांटिटीज ऑर सेम युनिट्स. लाईक इन द एसआय सिस्टीम द युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी इज मीटर पर सेकंड म्हणजे मीटर प्रति सेकंद. अँड द सीजीएस युनिट ऑफ speed and velocity is centimeter per second. Let us see about the speed and velocity by one example in your textbook. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं. त्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजून घेण्यासाठी या प्रकारचं चित्र आपण तुमच्या पुस्तकात पाहिलं होतं. यामध्ये शीतल आणि प्रशांतचं घर दिलेलं होतं, संगीताच हाऊस दिलेलं आहे आणि स्कूल दिलेली. तर त्याच उदाहरणाचा वापर या ठिकाणी करणार आहोत. तर इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज नंबर फर्स्ट, द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ संगीता अँड शीतल अँड संगीता इज 500 मीटर. म्हणजे शीतलचं घर आणि संगीताचं घर यांच्यामधलं स्ट्रेट डिस्टन्स जे सरळ अंतर जे ते 500 मीटर.
अँड दॅट बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. आणि संगीताचं घर आणि शाळा म्हणजे स्कूल यांच्यामधलं स्ट्रेट डिस्टन्स जे आहे ते आहे 1200 मीटर. ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. शीतलचं घर आणि स्कूल यांच्यामधलं स्ट्रेट डिस्टन्स जे आहे ते 1300 मीटर आहे. सपोज शीतल टेक्स 5 मिनिट टू रीच संगीताज हाऊस अँड देन 24 मिनिट्स टू रीच स्कूल फ्रॉम देअर, देन वी कॅन कॅल्क्युलेट द शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. विद्यार्थी मित्रांनो, शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर 500 मीटर आहे. संगीताचं घर आणि शाळा यांच्यामधील जे अंतर आहे ते 1200 मीटर. अर्थात शीतलचे घर आणि शाळा याच्यातील जे सरळ रेषेतील अंतर आहे शीतलचं घर आणि शाळा याच्यातील 1300 मीटर आहे. समजा शीतलला संगीताकडे जाण्यासाठी म्हणजे 500 मीटर अंतर पार करण्यासाठी 5 मिनिटे लागले आणि इथून संगीताच्या घरून शाळेमध्ये जाण्यासाठी तिला 24 मिनिटे लागले. मग त्यावरून आपण शीतल स्पीड अलॉंग पाथ ए, आता पाथ ए म्हणजे काय तर हा रस्ता, याला आपण म्हटलेले पाथ ए. तर शीतल स्पीड अलॉंग पाथ ए इज इक्वल टू, मग स्पीड कसं कॅल्क्युलेट करतो आपण, डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू हाऊ मच डिस्टन्स इज 500 मीटर अँड हाऊ मच टाइम टेकन टू कव्हर द 500 मीटर डिस्टन्स 5 मिनिट्स. म्हणजे 500 मीटर अंतर जाण्यासाठी 5 मिनिट अंतर लागलं. 500 डिवायडेड बाय 5 वी गेट 100 मीटर पर मिनिट. याचा अर्थ शीतलचा स्पीड संगीताच्या घरी जाताना किती होता, 100 मीटर पर मिनिट. आता शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. आता पाथ बी म्हणजे काय तर संगीताचं घर आणि स्कूल यांच्यामध्ये जो रस्ता आहे त्याला आपण म्हटलेलं आहे पाथ बी आणि ते अंतर आहे 1200 मीटर. अँड द टाइम टेकन फॉर कव्हर दिस डिस्टन्स इज 24 मिनिट्स आणि ते अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटे लागली. मग शीतल स्पीड्स अलॉंग पाथ बी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम दॅट इज 1200 मीटर अपॉन 24 मिनिट इज इक्वल टू 50 मीटर पर मिनिट. आता या ठिकाणी पाथ ए मध्ये तिचा जो स्पीड होता तो आहे 100 मीटर पर मिनिट आणि पाथ बी वरती होता 50 मीटर पर मिनिट. मग त्याचा ॲव्हरेज स्पीड आपल्याला काढता येईल, सरासरी वेग. शीतल्स ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. मग आता टोटल डिस्टन्स किती आहे, 500 प्लस 1200 म्हणजेच 1700 टोटल डिस्टन्स आहे. टोटल डिस्टन्स अपॉन टाइम 1700 अपॉन 29 मिनिट. एकूण वेळ सुद्धा किती आहे, इथं 5 मिनिट लागले, इथं 24 मिनिट लागले. मग एकत्र किती होतील ते 29 मिनिट्स. म्हणजे 1700 अपॉन 29 मिनिट्स इज इक्वल टू 58.6 मिनिट पर मिनिट. दिस इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ शीतल. म्हणजे शीतलचा ॲव्हरेज सरासरी वेग हा आहे. मग आता हे झालं स्पीडचं कॅल्क्युलेशन. मग आता व्हेलॉसिटी कसं आपण कॅल्क्युलेट करणार. व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी कशाशी संबंधित असते, डिस्प्लेसमेंटशी संबंधित असते म्हणजे विस्थापनाशी. तर स्पीड हा डिस्टन्सशी म्हणजे अंतराशी संबंधित असतो, हे आपण मागच्याच तासिकेला पाहिलं होतं. मग आता व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे सूत्र वापरावं लागेल. मग आता डिस्प्लेसमेंट कसं काढतो आपण, इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फायनल पॉईंट और लास्ट पॉईंट. मग आता स्टार्टिंग पॉईंट इनिशियल पॉईंट कोणता आहे, शीतल्स हाऊस, आणि शेवटचा पॉईंट कोणता आहे म्हणजे शेवटी कुठे थांबली ती, शाळेजवळ जाऊन थांबली. मग याच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढणार स्ट्रेट लाईन म्हणजे ते आहे 1300 मीटर. सो डिस्प्लेसमेंट इज 1300 मीटर अपॉन 29 मिनिट. वेळ तेवढाच लागलेला आहे 29 मिनिट. 1300 अपॉन 29 विच मीन्स 44.83 मीटर पर मिनिट. दिस इज द वेलोसिटी. आता ही वेलोसिटी आणि हा इथं आपण जो कॅल्क्युलेट केला तो स्पीड आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की स्पीड आणि वेलोसिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली आहे. स्पीड हा डिस्टन्सशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा आणि वेलोसिटी ही डिस्प्लेसमेंटशी संबंधित आहे. डिस्टन्स कसं काढणार आपण, ती ज्या मार्गाने चालत गेली ते आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे कमीत कमी अंतर म्हणजे स्ट्रेट लाईन. अशा प्रकारे आता पुढचा मुद्दा आपण पाहू, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. याचा अर्थ चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम.
Sachin is traveling on motorbike. Explain what will happen in the following events during Sachin's ride. सी या इन द फिगर या आकृतीत दाखवलेलं आहे की सचिन नावाचा एक मुलगा एका मोटरसायकलवर जात आहे. तर पुढे काही उदाहरणं दिले आहेत, तर त्यावेळेस काय बदल आपल्याला दिसेल ते आपण ओळखायचं आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलोसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. याचा अर्थ काय की सचिन त्या मोटरसायकलने जात असताना त्या मोटरसायकलची दिशा न बदलवता मोटरसायकलचा स्पीड वाढवला किंवा कमी केला तर त्याच्या व्हेलॉसिटीवरती काय बदल होईल. व्हेलॉसिटी कमी होईल का जास्त होईल ते आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या केसमध्ये काय होणार आहे, द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल विल इन्क्रीजेस इफ द स्पीड इन्क्रीजेस. म्हणजे स्पीड जर वाढवला तर व्हेलॉसिटी सुद्धा वाढेल आणि स्पीड जर कमी केला तर व्हेलॉसिटी सुद्धा कमी होईल. दुसरा प्रश्न काय, इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. म्हणजेच सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादं वळण आलं, टर्न आला, तर चाल व वेग सारखी असेल का, व्हेलॉसिटी आणि स्पीड सारखा असेल का. आणि सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा जर बदलवली, डायरेक्शन जर चेंज केली तर त्या वेगावरती कोणता परिणाम होईल. इन द केस ऑफ टर्निंग ऑन द रोड द व्हेलॉसिटी विल सर्टनली हॅव टू बी चेंज अँड युजली ऑल्सो द स्पीड. टर्न आल्यावरती व्हेलॉसिटी पण चेंज होईल आणि स्पीड सुद्धा चेंज होईल. If the speed is kept constant and the direction of the motion of the motorcycle is changed, the velocity will change in the direction but not in magnitude. If the speed is very high, it may result in the accident. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वळणावरती वेग कमी करावा लागेल. चाल स्थिर ठेवून दिशा जर बदलली तर वेग बदलेल. तसेच चाल जर खूप जास्त असेल तर त्या ठिकाणी अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपण काय करतो, जेव्हा वळण येतं किंवा टर्न येतो त्यावेळेस आपण स्पीड कमी करत असतो आणि म्हणून स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघेही चेंज होतात. तिसरा प्रश्न आहे, इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. म्हणजेच वळणावरती, टर्नवरती, रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने जर मोटरसायकलची दिशा आणि चाल दोघंही बदलवल्या तर वेगावर कोणता परिणाम होईल. If both speed and direction of motion of the motorcycle are changed, the velocity will change in direction as well as magnitude. म्हणजे velocity मध्ये बदल होईल, तिच्या डायरेक्शन मध्ये सुद्धा बदल होईल आणि तिच्या परिमाणामध्ये सुद्धा बदल होईल. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं या तिघही उदाहरणांवरून, इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट velocity depends on speed as well as direction and that velocity changes by first. विद्यार्थी मित्रांनो, वरील या गोष्टींवरून लक्षात येतं की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे. चाल आणि दिशा जर बदलल्या तर वेग सुद्धा बदलतो, म्हणजे व्हेलॉसिटी सुद्धा बदलते. मग व्हेलॉसिटी केव्हा केव्हा बदलू शकते. व्हेलॉसिटी चेंजेस बाय फर्स्ट चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे चाल बदलली आणि दिशा तीच ठेवली तरी सुद्धा व्हेलॉसिटीमध्ये चेंज होईल. दुसरं आहे चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. म्हणजे दिशा बदलली परंतु चाल तीच ठेवली. आणि तिसरं आहे चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजेच चाल व गतीची दिशा दोघंही बदलल्या तरी सुद्धा व्हेलॉसिटीमध्ये बदल होतो. हे आपल्याला या उदाहरणांवरून लक्षात येते. या ठिकाणी एक माहिती दिलेली बा, ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स पर युनिट वॉज गॅलिलिओ. याचा अर्थ काय की गॅलिलिओ नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्याने सगळ्यात आधी किंवा सर्वात प्रथम डिस्टन्स अपॉन टाइम याप्रमाणे चालीचं मापन शोधलं होतं. द स्पीड ऑफ द साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड while the speed of light is about 3 into 10 raised to 8 meter per second.
the speed of revolution of the earth around the sun is about 29,770 मीटर पर सेकंद. याचा अर्थ हवेमध्ये ध्वनीची चाल म्हणजे आवाजाचा जो वेग असतो तो असतो 343.2 मीटर पर सेकंड आणि प्रकाशाचा वेग असतो, प्रकाशाची जी चाल असते ती असते 3 गुणिला 10⁸ मीटर प्रति सेकंद. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते आपल्याला माहिती, तर पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची जी चाल असते ती असते 29,770 मीटर पर सेकंद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वेलोसिटी कशावरती डिपेंड असते आपण पाहिलं. तसंच चाल आणि वेग म्हणजेच स्पीड आणि वेलोसिटी यांचे सूत्र सुद्धा पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, स्पीड अँड वेलोसिटी यांची डेफिनेशन आणि त्यांचे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये होमवर्क म्हणून लिहायचे.